नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. त्यांना सांगितले, या आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेले शेकडो कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेत आंदोलनकर्त्यांच्या रास्त मागण्या सोडवाव्यात अशी समितीची मागणी आहे. या आंदोलनातून मागण्याची पूर्तता न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मुख्य समन्वयक रवींद्र उमाटे यांनी दिला आहे. यावेळी डॉक्टर तीर्थ उराडे, डॉक्टर तुषार अगडे, ललिता मुत्तेलवार, शालिनी दुर्गे, ज्योती तामगाडगे, त्रिरत्ना मेश्राम, विकास वाढई, श्वेता वाढई, राम बारसागडे, वनिता मेश्राम, सूरज डुकरे आदी उपस्थित होते. सुवर्ण भारत न्यूज चॅनलसाठी चंद्रपूरवरून प्रियंका गायकवाडसह आमचे विदर्भ विशेष प्रतिनिधी किरण घाटे. राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी अधिकारी एकत्र समिती चंद्रपूर. माझं नाव ललिता मुत्तेलवार. आज आम्ही 19 ऑगस्टपासून संपामध्ये आहोत. 9 आतापर्यंत आम्हाला ऑर्डर द्यायला पाहिजे होते, कारण आम्ही आरोग्य सेविका पदावर आहे आणि जे पद आहे आमचे ते तांत्रिक पद आहे आणि त्यांच्या लिस्ट पण लागलेल्या होत्या. जवळपास 8 दिवस कंत्राटी काम करायचं, हे तरी सरकारने सांगून द्यावं की तुम्ही नेहमी कंत्राटीच काम करावं म्हणून. आमच्याकडून जेव्हा काम करून घेताना परमनंटचं काम आलेलं आहे, तो कोर्टातूनच GR मान्य झालेला आहे आणि त्या GRची पूर्तता करावी एवढीच एक अपेक्षा आहे आणि आम्हाला लवकरात लवकर राष्ट्रीय आरोग्य अभियान एकीकृत समिती महाराष्ट्र राज्य NHMचे संबंध कर्मचारी मागील 10 दिवसापासून बेमुदत आंदोलन करत आहेत. आमच्या मुख्य मागण्या आहेत की ज्यांना 10 वर्षाच्या कमी झालेल्या आहेत त्यांच्यासाठी समान काम समान वेतन हा सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन होऊन 10 वर्षाच्या खालील लोकांना समान काम समान वेतन लागू करावं व 10 वर्ष झाल्यानंतर त्यांना सुद्धा याच धर्तीवर समायोजित करावे ही आमची दुसरी मागणी आहे. मी रवींद्र उमाटे, मुख्य संयोजक राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती जिल्हा चंद्रपूर. राष्ट्रीय आरोग्य अभियानातले तमाम महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन गेल्या 9 दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. याच्या मागची पार्श्वभूमी अशी की महाराष्ट्र सरकारने मागील आंदोलनाच्या वेळेस जे काही लेखी आश्वासन दिलं होतं त्याचा GR 14 मार्च 2024ला काढला आणि तो GR निघूनही आता 17-18 महिन्याचा काळ पूर्ण लोटत आहे. तरी आजपर्यंत त्यातल्या 2-3 मागण्या पूर्ण केल्या असून इतर मागण्या आजपर्यंतही पूर्ण केल्या नाही. यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने महाराष्ट्र शासनाशी 2025 पासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत यातला कोणताही कर्मचारी कामावर जाणार नाही. म्हणून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आम्ही आजचा 9वा दिवस आहे आणि हे आंदोलन यापुढे सुरू राहील. सर, या आंदोलनातून आपला प्रश्न सुटला नाही तर पुढील तयारी काय राहील? आंदोलनाचे विविध रूप, जेणेकरून या आंदोलनाला तीव्र करण्यास ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्या किती कर्मचारी सहभागी झालेले आहेत? तमाम चंद्रपूर जिल्ह्यातून जवळपास 2,500 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. आपल्या प्रमुख मागण्या कोणत्या? आमच्या एक समायोजनाची ही प्रमुख मागणी होती. त्यानंतर समान काम समान वेतन ही मागणी होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या व स्थानिक आमदार किशोरभाऊ जोरगेवार हे आज या ठिकाणी भेट देणार आहे असं ठरलेलं आहे. सुवर्ण भारतसाठी प्रियंका गायकवाडसह मी किरण घाटे.